हे काय तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी जामच खुश दिसते तुम्हाला. ॲक्च्युली बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आला कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि वेळ पण नाही भेटला ऑफिसमुळे. पण आज तुम्हाला व्हिडिओ हा बघायला मिळणार आहे. कारण मी आलेली माझ्या गावी. मी तर जाम खुश आहे. बरेच दिवसातून गावी आलेली आहे. सो मी तुम्हाला सांगणार आहे किंवा दाखवणार आहे माझं घर कुठे, मी राहते कुठे आणि माझ्या घरात कोण कोण राहतं आणि किती किती बेबीज आहेत आणि एक्स्ट्रा मोर थिंग्स. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. चला तर मग बघा ना, अंगणातून किती छान व्ह्यू आहे. समोर डोंगर, सगळीकडे झाडी झाडी. सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं माझं हे गाव आणि एक फार्म हाऊस टाईप म्हणायला हरकत नाही कारण मी आमच्या शेतात आमचं घर आहे. सो तुम्हाला मी माझं घर पण दाखवते आता. चला, तिकडे माझी काकी राहते आणि हे माझं साधंसं छोटंसं घर. साधंसं छोटंसं असलं तरी त्यात आम्ही मज्जा खूप करतो. आणि हे तिकडे बसले आमचं डॉग मायकल. मायकल कसं बघतंय. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून एक माझं मी डॉग दाखवणार आहे ज्याच्यावर माझा खूप जीव आहे, खूप. रँचो, रँचो. तो सध्या झोपेत आहे. कसं आहे, तुमच्याकडे आहेत का असले डॉग्स? रँचो, रँचो. सध्या तो झोपेत आहे कारण रात्रभर तो जागलेला आहे. आमच्या घरी काल म्हणजे रानात प्राणी आले होते, डुकरं वगैरे. सो मग ते रात्रभर भुकत होते, त्यामुळे तो आता झोपेत आहे. त्यामुळे तो बघत नाही आहे माझ्याकडे. तर मी त्याला आता डिस्टर्ब नाही करणार आहे. तर चला तर मग आपण पुढे जाऊयात. आणि हे आहे आमचं छोटंसं मिनी बेबी. ही त्याची मम्मा आणि हे आमचं ते बेबी स्वरा. त्याचं नाव आमच्या मम्मीने स्वरा ठेवलं आहे. किती गोड आहे ना. तुमच्याकडे आहेत काय असे गोड क्यूट गोंडस? कसं बघतंय. ही आहेत आमच्या महाराणी किटोन. कशी ओरडती. तिला बहुतेक भूक लागलेली आहे आणि तिला 3-3 बेबीज झालेले आहेत. तुम्हाला हवं आहे का? मी पाठवून देते, सांगा मला कमेंट्समध्ये. खूप सारे बेबीज आहेत आमच्या घरी असे. आणि गाईज, मी आता तुम्हाला माझा मळा दाखवणार आहे. मळा असं नाही म्हणता येणार, पण आम्ही घरच्या घरी छोटंसं आमचं एक वावर आहे. त्यात आम्ही कांदे वगैरे लावलेले आहेत. तर ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि मला घरी कांद्याची पात पण घेऊन जायचं आहे भाजीसाठी. सो ती मी घेऊन जाणार आहे, तर तुम्हाला दाखवते. चला, हाच तो मळा ज्याच्यामध्ये आम्ही घेवडा, कांदे, गहू, परत मक्याची कणसं हे सगळं लावलेलं आहे. तर चला जवळ जाऊन दाखवते मी. तर फ्रेंड्स, मला हवी तेवढी मी भाजी खुडलेली आहे आणि आता मी चालले घरी. तर हेच एक असं नाही म्हणता येणार, पण आपल्या गावाकडचं वैशिष्ट्य की आपल्याला ताजी तवानी फ्रेश भाजी शेतात जायचं, तोडून घेऊन यायचं आणि घरी जाऊन मस्तमध्ये करायची आणि खायची. असं सुख कुठल्याच शहरात भेटणार नाही. आणि ह्या सुखाला मी खूप मिस करते कारण लहानपणापासूनच मी गावाकडेच राहिलेले आहे आणि आता जॉबसाठी मुंबईला गेली. बट हे सगळं मी मिस करते तिकडे. तर इकडं आल्यावर मी अजिबात सोडत नाही ह्या गोष्टी एन्जॉय करायच्या. 4 दिवसासाठी येते पण त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करून जाते. सो मला तर खूपच मजा येते आणि मला नाही जाऊ वाटत.
तिकडे. पण काय करणार, आपल्याला जावं लागेल ना. सो चला, मी आता घरी जाते, ही भाजी करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे ही भाजी कशी करतात. तर चला. तर मी घरी आले, व्यवस्थित एकसारखी भाजी जुळवून घेतली. जुळवून घेतल्यानंतर थोडी थोडी घेऊन मी अशी कट करायला लागली. कट करून झाली त्यानंतर मग ती एका भांड्यामध्ये घेतली. त्याच्यामध्ये 1-2 तांबे स्वच्छ पाणी ओतलं आणि धुवून घेतली. पुढे दाखवलंच आहे बघा व्हिडिओमध्ये, अशा पद्धतीने. त्यानंतर मी साईडलाच गॅसवर कढई तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल टाकलं. त्यानंतर 3-4 पाकळ्या लसूण टेचून घेतली होती, ती टाकली. त्यानंतर चवीनुसार चव यावी त्यासाठी थोडंसं जिरं टाकलं आणि आपल्याला हवं त्या क्वांटिटीनुसार चटणी, मीठ, हळद ते फ्राय करून दिलं. त्यानंतर मी तुरीची डाळ थोडीशी भिजत घातली होती आधीच, ती याच्यामध्ये टाकते. तिला पण थोडीशी अशी फ्राय करून घेतली. त्यानंतर आपण जी भाजी चिरून ठेवली होती पाणी ओतून, ती थोडीशी निथळायची, त्यातलं पाणी बाजूला करायचं आणि ती भाजी त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी टाकायची. थोडी थोडी करत ती फ्राय करत करत अशी ॲड करत जायचं. त्यानंतर थोड्या वेळाने ती शिजली की आपल्या घरी शेंगदाण्याचं कूट ॲज ऑलवेज असतंच, ते थोडंसं त्यात टाकायचं आणि त्यानंतर ती फ्राय करून घ्यायची. छानपैकी ती शिजते. तर आपली भाजी शिजलेली आहे आणि खूप मस्त टेस्टी खमंग वास येतोय. तर या खायला. थँक्स फॉर वॉचिंग.